शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा, कडेगाव व पलूस येथे हजारो शेतकऱ्यांचे धडक मोर्चे। खानापूर, कडेगाव व पलूस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आता अधिक आक्रमक भूमिका घेणार असून शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीनही तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचे धडक मोर्चे काढण्यात येणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी ही माहिती दिली। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, बागायती क्षेत्र, घरे, विहिरी, शेतीपूरक व्यवसाय तसेच ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावर गंभीर परिणाम होणार असल्याची भावना बाधित शेतकऱ्यांमध्ये आहे। त्यामुळे या महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटित होत असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा सोमवारी विटा येथील प्रांत कार्यालयावर, कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा मंगळवारी कडेगाव प्रांत कार्यालयावर तर पलूस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा बुधवारी पलूस तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या मोर्चांमध्ये हजारो शेतकरी, महिला, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गावोगावी बैठका, जनजागृती मोहीम आणि शेतकरी संपर्क अभियान राबविण्यात येत असून महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनमत तयार होत आहे। शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी, पिके आणि भवितव्य वाचविण्यासाठीचा हा लढा सुरू असून शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल। विटा, कडेगाव आणि पलूस येथे होणाऱ्या मोर्चांमध्ये बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट दीपक लाड यांनी केले आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील या सलग मोर्चांमुळे सांगली जिल्ह्यातील आंदोलनाला नवे बळ मिळणार असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी निर्णायक लढ्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नमस्कार। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती पलूस, कडेगाव, खानापूर तालुका या संघर्ष समितीच्या वतीनं खानापूर, पलूस आणि कडेगाव या तिन्ही तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या वेदनेचा मोर्चा घेऊन जातोय। सोमवारी दिनांक 22 जून रोजी विट्यातील प्रांताधिकारी कार्यालयावरती शक्तीपीठ बाधित खानापूर तालुक्यातील मोर्चाने हजारो शेतकरी आणि माता भगिनी येणार आहेत। सकाळी सोमवारी 22 जून रोजी सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक, विटा येथून प्रांताधिकाऱ्यावरती मोर्चाने शेतकरी धडक घेऊन जाणार आहेत। मंगळवारी दिनांक 23 जून रोजी कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा आहे। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सकाळी 10 वाजता कडेगाव येथील मुख्य चौकात एकत्र यायचं आहे। 10 वाजता एकत्र येऊन तो मोर्चा हजारो शेतकरी आणि माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये कडेगाव प्रांतावरती धडक मारेल। बुधवारी दिनांक 24 जून रोजी हा मोर्चा पलूस तहसीलदार कार्यालयावरती आहे। या मोर्चाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, पलूस ते पलूस तहसील कार्यालय या ठिकाणी हजारो शक्तीपीठ बाधित पलूस तालुक्यातील गोगाव, कुंडलसह कुंभारगाव व अन्य परिसरातील शेतकरी या मोर्चाच्या माध्यमातून जाणार आहेत व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार आहेत। खऱ्या अर्थानं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी प्रत्येक शेतकरी आता जागृत झालाय। या मोर्चाचं नेतृत्व माता भगिनी करत आहेत। खऱ्या अर्थानं 1 इंचही जमीन देणार नाही, प्रसंगी रक्त सांडू, प्राण गेला तरी बेहत्तर अशी सर्व आंदोलकांची भूमिका झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी भानावरती यावं। खऱ्या अर्थानं आमच्या घरात घुसून तुम्ही जर या ठिकाणी शक्तीपीठाचा आदेश काढत असला तर आम्हाला मंत्रालयात सुद्धा वेळप्रसंगी घुसावं लागेल अशी भूमिका आहे। खानापूर, पलूस, कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। ज्या सुपात आहेत त्यांनी सुद्धा या बाधित जात्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी एक पाऊल, एक हाक द्यावी आणि अशा पद्धतीने एक दिवस काळ्या आईसाठी, एक दिवस आपल्या शेती आणि मातीसाठी या तिन्ही तालुक्यातल्या अन्यायग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं हे कर्तव्य आहे। शक्तीपीठ बाधित संघर्ष समितीच्या वतीने या तिन्ही तालुक्यातल्या गावागावामध्ये जाऊन सभांचं आयोजन केलेलं आहे। त्या सभेला महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे। आंदोलन आता शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे। त्यामुळं सरकारने आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रा बघून तर भानावरती यावं आणि ह्या शक्तीपीठाचं जे भूत मानगुटीवरती शेतकऱ्यांच्या लादलेलं आहे ते रद्द करून शेतकऱ्यांना एक विश्वास द्यावा एवढी विनंती करतोय। धन्यवाद।